नमस्कार मित्रांनो, सर्व सबस्क्रायबरना माझ्याकडून तुम्हाला नमस्कार. आज मी खूप उशीर झाला. आज बाहेरगावी होतो आणि खूप ऊन पण खूप होतं आणि तसंच मला नाशिकला यायचं होतं अर्जंट. तर आत्ता सुट्टी झाली. आज सुट्टीचाच दिवस होता, रविवार, पण आमची ड्युटी असते. खाजगी काम असल्याने आम्हाला कधी बोलावलं जातं ऑफिसला. तर मित्रांनो, आता अंघोळ केली आणि म्हटलं आता आपण तो सकाळचा ब्लॉग आता तयार करू. आज रविवार आहे, पांडुरंग भेट म्हणून. तर म्हणून मी आता तुमच्यासमोर 2 शब्द तुमच्याशी गप्पा करायला आलो आहे. तर खूप ऊन आहे मित्रांनो आणि या उन्हामुळे मला पण चक्करसारखं वाटत होतं. कारण सारखं समोरून काचावर सूर्याचे किरण येत होते आणि गाडी चालवायची लागते. कारण ते आपलं जॉबच आहे आणि ते जॉब असल्याने ते काम करावं लागतं. तर या उन्हाळ्यामध्ये टरबूज आणि नारळ पाणी आणि जास्त करून उसाचा रस, ताजा उसाचा रस जो तो छकड्यामध्ये असतो ना, लाकडी घाण्याचा, तो असला तर अतिउत्तम, कारण तो खूप छान असतो. आणि ह्या गोष्टी आणि लिंबू पाणी, लिंबू सरबत जर घेतला ना तर ते पण आपल्याला खूप उपयोगात पडतं. आणि जेवणामध्ये दही खा, दही पण चांगला असतो या अशा उन्हाळ्यामध्ये. मी हे सगळं करतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता बघा, गप्पा करायला माझ्याकडे काही टॉपिक नसतो, मग काहीतरी आपल्या जनरल गप्पा करायच्या, नाही का? तर मी आता तुम्हाला लवकरच एक गाणं ऐकून देतो. कौन सा गाणं सुनोगे? लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा एक मिनिट. मी संगीत लावलेली आहे. खूप जुनं गाणं आहे किशोर कुमारजीचं आणि तेच गायक पण आहेत ना, हिरो पण तेच. ऐका मग. कोई हमदम न रहा, कोई सहारा न रहा, हम किसी के न रहे, कोई हमारा न रहा, कोई हमदम न रहा, कोई सहारा न रहा. खूप छान गाणं आहेत. जुने गाणे तर जुनेच होते. किती छान ओळ आहे ती, कोई हमदम ना रहा, कोई सहारा रहा. हे असं तेव्हाच होतं जेव्हा मनुष्य एकांतात होऊन जातो आणि एकटा पडून जातो. आपले परिवारवाले खूप लांब असतात आणि आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्यावेळेस असे गाणे सुचतात, कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा. सहारे असतात पण तेही काय करतील, प्रत्येकाला आपापले काम असतात. आणि इथेच ठरतं मित्रांनो की जीवन हे प्रत्येकाला आपलं आपलं जगायचं आहे, आपलं आपलं कमवायचं आहे. आणि आपणच आपलं जीवन किती चांगलं राहील आणि आपलं जीवन पाहून समोरची व्यक्ती आपल्याला म्हणेल की एकदम व्यवस्थित चालू आहे मुलाचं किंवा याचं. तर आपल्यावर आहे आपण कसं राहायचं. आता बघा, मी कितीतरी वर्षापासून एकटाच आहे आणि एकटा जरी असलो तरी मी माझ्या आईवडिलांच्या धाकेमध्ये असतो. असं वाटतं की माझे आईवडील मी असं चुकीचं काम करेल, जसं चुकीचं व्यसन करणं, चुकीच्या गोष्टी करणे, ह्या सगळ्या करायच्या आधीच हा विचार यायला पाहिजे की आपण एक चांगल्या घराण्याचे आहोत आणि आपण आपल्या परीने दुनिया आपलं नाव काढेल, जग आपलं नाव काढेल, शेजार आपलं नाव काढेल, या तऱ्हेने राहायचं. तर ठीक आहे, ते गाणं खूप छान होतं, कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा. चला तर मित्रांनो, मी ब्लॉग लवकर समाप्त करतो कारण मला भूक पण लागली आहे आणि मी आता स्वयंपाक तयार करत आहे. त्याच्या आधी थोडासा ब्लॉग बनवला. आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा, खूप. आणि मॅसेज तर पाठवा. कोणीच मॅसेज पाठवत नाही हो. मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरं द्यायचे. आणि तुम्ही जर समजा एक कॉमेडी म्हणून जरी मॅसेज केला तरी आम्ही कलाकारांना त्याचं काही वाईट वाटत नाही, कारण आम्ही त्याचं उत्तर देऊ. आणि मॅसेज करा, बोलत राहा माझ्याशी. मला तुमचा मित्रच समजा, कारण मला तर मित्र नाहीत. आणि आता मित्र जवळजवळ संपलीच आहे माझी, म्हणजे नाहीच आहे. आहेत ते गावाकडे आहेत आणि कामावर आहेत, पण असं जिवलग मित्र म्हणून फार कमी आहेत. आणि तुम्ही लवकरच मला सबस्क्राईब करा आणि यूट्यूबमध्ये चॅनल माझं खूप पुढे न्या. तर ठीक आहे मित्रांनो, असंच माझं यूट्यूब चॅनल बघत राहा. मी दर रविवारी येत राहील आणि तुमचे फक्त 5 मिनटं घेत राहील. काहीतरी बोलायचं हो. आणि द्या मला सबस्क्राईब करून आणि लाईक करून आणि मॅसेज पाठवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तरं देईन. थँक्यू सो मच.
बाय.